गवारीमध्ये बेसन टाकून तर बघा. नमस्कार मंडळी, आज आपण गवारीची अशी भन्नाट भाजी बनवणार आहोत की एकदा खाल्ली की नेहमीच गवारीची भाजी खावीशी वाटेल. आज आपण गवारीत बेसन टाकून एकदम चविष्ट, खमंग आणि झटपट भाजी बनवणार आहोत. ही भाजी पोळी, भाकरी किंवा वरण भातासोबत खायला खूप छान लागते. सर्वप्रथम गवारी स्वच्छ धुवून तिचे दोन्ही टोक काढून घ्या आणि गवारीचे छोटे छोटे तुकडे करून घ्या आणि ती अशी गरम करण्यासाठी तेल तव्यात टाकून थोडी गरम करून घ्या. तिच्यासाठी फोडणीसाठी लागणारं साहित्य खोबरं, लसूण आणि हिरवी मिरची आणि आलं आपण हे एकत्र करून मिक्सरमध्ये सर्व वाटून घेणार आहोत. छान असं वाटून घ्यायचं आणि गवारच्या शेंगा छान अशा भाजून घ्यायच्या. तशाच शेंगा भाजून झाल्या की त्यात थोडंसं 1 चमचा तेल टाकून छान अशा शेंगा भाजू द्यायच्या. एका वाटीत बेसन घेऊन बेसनात थोडं तिखट, हळद, धने, जिरे पूड आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. गवारी शिजल्यावर हे बेसन गवारीचे असं छान असं भाजून झालं की ते बेसन असं थोडं त्याच्यावरती टाकायचं, म्हणजे त्याच्या गाठी होऊ नये असं, आणि छान असं गवारीची शेंगासोबत भाजून घ्यायचं. ते बेसन छान असं गवारीसोबत परतवायचं. बेसन कच्चा वास राहू नये आणि त्याला सुंदर खमंग सुगंध यावा यासाठी काही मिनिटं व्यवस्थित परतणे खूप महत्त्वाचे आहे. बेसन छान भाजले की भाजीला एकदम मस्त खमंग अशी चव येते. चला तर मग आता शेंगा तयार आहेत भाजून वगैरे. आता आपण फोडणी देऊन घेऊया. त्यासाठी एका तेल तवा गरम करायला ठेवला आणि त्याच्यात 2 चमचे तेल टाकलेलं आहे. त्याच्यात 1 चमचा राई, 1 चमचा जिरं आणि जे आपण तयार केलेली पेस्ट होती ती त्याच्यात टाकून घ्यायची. अशा प्रकारे टाकून घ्यायची आणि छान असं तिला परतवायचं. छान असं मस्त परतवून घ्यायचं, कारण की छान भाजल्यानंतर छान भाजीला एक चांगली चव येते. त्याच्यामध्ये अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि ती पण अशी छान प्रकारे भाजून घ्यायची. नंतर ते अर्धा चमचा हळद टाकायची आणि ती पण छान अशी भाजू द्यायची, कारण की तिचा तुरट वास निघून जातो. आणि नंतर आपल्या चवीनुसार लाल तिखट टाकायचं, आपल्याला जसं तिखट हवं आहे त्याप्रमाणे. त्यात थोडा गरम मसाला टाकायचा आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं, छान असं परतून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकून छान असं शिजू द्यायचं, कारण की त्याला एक छान अशी ग्रेव्ही तयार होते आणि त्या ग्रेव्हीला थोडंसं तेल सुटू द्यायचं. बघा असं छान असं तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला. आता आपण त्याच्यामध्ये त्या भाजलेल्या बेसन टाकून छान अशा परतून घेतलेल्या शेंगा त्यात आपण ॲड करणार आहोत. त्या शेंगा पण अशा छान परतवून घ्यायच्या. हे बघू शकता किती छान अशा परतत आहेत आणि त्याला तेल पण सुटलेलं आहे. किती छान अशा दिसत आहेत हे बघा. आणि त्याच्यात आता आपल्याला जर ग्रेव्ही जास्त हवी असेल थोडंसं पाणी ॲड करायचं आणि थोडं असं मिक्स करून घ्यायचं. आणि तुम्हाला ग्रेव्ही जास्त पातळ हवी असेल तर आणखी थोडंसं पाणी टाकायचं. हे बघू शकता किती छान असं जाडसर मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता 2 मिनटं झाकण ठेवून छान अशी वाफ येऊ द्यायची. हे बघू शकता किती छान अशी वाफ आलेली आहे आणि भाजी पण किती छान अशी मस्त ग्रेव्ही दाटसर आणि किती छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. खूप छान लागते ही भाजी. किती छान तेल पण सुटलेलं आहे. त्याच्यावरून थोडीशी कोथिंबीर ॲड करायची. आता बघा आपली गवारी बेसन भाजी एकदम तयार झाली आहे. वरून थोडी कोथिंबीर घाला आणि गरमागरम भाजी पोळी किंवा भाकरीसोबत सर्व करा. ही भाजी बनवायला सोपी आहे, घरातील साध्या साहित्यामध्ये तयार होते आणि चवीला मात्र एकदम जबरदस्त. तुम्ही गवारीची भाजी अशा पद्धतीने कधी बनवली आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ही रेसिपी कशी वाटली